अस्सलाम वालेकुम, नमस्कार. सर्वत्र पावसानं धुमाकूळ घातलेला आहे आणि आम्ही क्वारंटाईन झालोय खऱ्या अर्थानं. पुन्हा एकदा नाही का 2020-21 साली कोरोनाच्या स्थितीमध्ये आपण घरी असो अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आणि दिवसभर थोडंसं ऑनलाईन काम करून वाटलं की थोडंसं चहा घ्यावं. चहा हानिकारक आहे, तर मी कसा चहा करतोय थोडंसं तुम्ही पहा. क्लोज 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 क्लोज. उलट करतोय मी, चहा पत्ती पहिला टाकतोय. थोडस गाढ गाढ करूयात, गाढ एकदम गाढा चहा. इसको का स्टॉप कर देंगे उसको. वहाँ देते थे सर. पूर्ण अशी उकळलेला आहे आपण टाकलेला चहा नाही आवडते. आपण थोडंसं एकदम फर्स्ट क्लास दूध या ठिकाणी टाकले. दुधाचा चहा हानिकारच आहे, पण एखाद दुसऱ्या वेळा तुम्ही घेऊ शकता. जास्त घेणं टाळावं. मस्त अशी या ठिकाणी उकळी दुधाचा आणि म्हणजे चहापत्ती वगैरे टाकले त्याचं एक मिश्रण, चांगलं मिश्रण या ठिकाणी होतं. थोडंसं आपण या ठिकाणी चहा जो आहे त्याला सुद्धा उकळी द्यायची आहे. मस्त असा चहा या ठिकाणी तयार झाला, आपण पाहू शकता. मस्त अशी डिश, लाईटली डिश. एन्जॉय करून. यस, थँक्यू. रिमझिम पाऊस पडतोय, गारवा सुटला एकदम, आणि अशा परिस्थितीमध्ये छतावरती येऊन हा जो चहा आहे, जो हानिकारक त्याला म्हटलं जातं, तो हानिकारकच आहे. मात्र एखाद दुसऱ्यांदा आपण घेऊ शकतो. मी दुसऱ्यांदाच या ठिकाणी घेतोय आणि अशा पद्धतीनं आमच्या घराच्या टेरेसवरती चहाचा आनंद घेतोय. पावसाळा हा अनपेक्षित प्रचंड प्रमाणात बरसतोय. प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं यामध्ये मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. आणि आपण सर्वांनी या ठिकाणी पावसामध्ये किंवा जाताना, प्रवास करताना काळजी या ठिकाणी तुम्ही घ्यायची आहे. आणि आम्ही घरी बसून या ठिकाणी चहाचा आनंद घेतोय. आपण सुद्धा कधी कधी अशा पद्धतीचं मेजवानी आम्हाला देत जावा. तुम्हा कुणाला भेटल्यानंतर अशा पद्धतीची चहाची मेजवानी माझ्याकडून मिळेल. तर सध्याच तरी मी एकटाच या ठिकाणी एन्जॉय करते. आपणही एन्जॉय करा. थांबतो इथंच. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.